केडीसीसी बँक कारवाई प्रकरणी ठाकरे गट आक्रमक, संचालक मंडळ बरखास्त करा आणि 6 वर्ष निवडणुकीस अपात्र ठरवा। देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर। का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत। पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या, दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत। पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल, लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध। ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच केडीसीसी बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने तब्बल 13,30,000 रुपयांचा मोठा दंड ठोठावलाय। बँक नियमन अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदींचं उल्लंघन केल्याचं सिद्ध झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने ही मोठी कारवाई केली आहे। रिझर्व्ह बँकेनं 17 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार नाबार्डनं 31 मार्च 2025च्या आर्थिक स्थितीच्या आधारे बँकेची वैधानिक तपासणी केली होती। या तपासणीत बँकेने आपल्या संचालकांशी संबंधित व्यक्तींना नियमांचं उल्लंघन करून कर्ज मंजूर केल्याचे गंभीर आरोप सिद्ध झाले आहेत। त्यामुळे बँकिंग नियमन अधिनियम 1949 अंतर्गत RBIने हा दंड ठोठावलाय। या पार्श्वभूमीवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि जिल्हा प्रमुख विराज पाटील यांनी आज जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरखनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली। यावेळी उपनेते संजय पवार यांनी बँकेचे संचालक मंडळ तातडीने बरखास्त करण्याचे आदेश सहकार मंत्र्यांना द्यावेत। दोषी संचालक मंडळाला पुढील 6 वर्ष केडीसीसी बँकेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात यावं, यासह मागण्यांचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलं। या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास या विरोधात थेट न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही ठाकरे गटाने दिलाय। जिल्हा मध्यवर्ती बँक कोल्हापूर ह्या बँकेला RBIने दिनांक 17 जुलै 2026 रोजी एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की 13,30,000 रुपये तुम्हाला दंड ठोठवण्यात येतोय। हा दंड का ठेवण्यात आलाय ना, आणि RBIने दंड ठोठवलेला आहे तर चुकीचं, अनियमितता आणि बेकायदेशीर कर्ज वाटप। ही शेतकऱ्यांची बँक आहे ना, राजकीय अड्डा आहे कुणाचा? हा माझा, तो माझा, हा विधानसभेला ह्याचा वापर कर, लोकसभेत त्याचा वापर कर। हा शेतकऱ्यांवर खरोखर अन्याय आहे, शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे आणि म्हणूनच RBIने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आम्ही त्यांचं अभिनंदन करीन। आणि खरं तर RBIने एवढं थांबून उपयोग नाही, ज्या कर्जदारांना चुकीच्या पद्धतीने कर्ज दिलं आहे त्या लोकांकडनं पैसे वसूल करा, 13,30,000 रुपये जे असतील ते त्या संचालक मंडळाकडे पैसे वसूल करा। तर बँकेवर बोजा टाकून आम्ही देणार नाही, कारण बँकेची इथं कुठेही सभासदाची चूक नाही आहे। पाहिजे ते बरेच कार्यक्रम चालू आहे इथं, पाहिजे ते। आणि एक आठवण कोण देतो, मध्यंतरी प्रशासक जर नेमला होता आणि त्याच पद्धतीने जर प्रशासक नेमले तर नक्की इथं कोणाचा कारभार कसा चाललाय, कशी लूट चालल्या शेतकऱ्यांची हे नक्की स्पष्ट होईल। आणि माझी विनंती आहे, जर यांनी पैसे नाही भरले तर आम्ही पहिला मागणी केलेली आहे, संचालक मंडळ बरखास्त करा आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल करा। आणि MD सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत, टेक्निकली पर्सन म्हणून तुम्हाला बसवलंय खुर्ची गरम करायला, त्या ताटाकाचं मांजर होऊन तुम्ही होता कामा नाही तिथं। त्यांचा आम्ही आदर करतोय वयाचा, त्यांच्या पदाचा, परंतु जर चुकीचं काय काम करत असाल तर तुम्ही सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं त्यांना करणं गरजेचं आहे आणि तरच इथला भ्रष्टाचार लागलेली घुस थांबेल। त्याचबरोबर इथं कर सल्लागार म्हणून पूर्वी तर काम करत होते फडणवीस म्हणून काय ते सुशांत फडणवीस म्हणून, त्यांच्या पत्नीवर आणि त्यांच्या सहकार्यावर गुन्हे नोंदवून 7 कोटी रुपये ह्या बँकेने दिले आहेत। मग हे पैसे दिले कुणाला, कसे दिले? तुमचा कर सल्लागार होता, तोच कर सल्लागार इथं आहे, तोच कर गोकुळला आहे। ही मिलीभगत कुणाची आहे ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। आणि आज त्यांची पत्नी सापडत नाहीत, ते सापडत नाहीत, सगळे ॲब्स्कॉन्ड झालेले पोलिसांना सापडत नाहीत। मग 7-7 कोटी 8-8 कोटी असे वाटतात तुम्ही लोकांना का? तर घर बांधण्यासाठी आम्ही प्रोजेक्टला दिलाय। अरे पैसे कुणाला द्यायचे, प्रोजेक्ट रिपोर्ट कुणी तयार केला? ऑडिटर काय तुमचे झक मारतायत आणि पैसे वसूल नाही कोण देणार ना? म्हणजे ज्या पद्धतीने कामकाज चालले त्या फडणवीस कंपनीचे जे सल्लागार कंपनी आहेत त्यांची सुद्धा RBIने चौकशी करणं गरजेचं आहे आणि हे पैसे संचालक मंडळ किंवा MD शिंदे साहेबांना वसूल करावेत अशी आम्ही मागणी केलेली आहे। आपण आता कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली, नेमका हा दंड आता म्हणजे कोणत्या माध्यमातून हे फेडणार आहेत, काय उत्तर मिळाले आपल्याला? नाही, आता ह्यांच्याकडे माध्यम अनेक आहेत, अनेक माध्यम आहेत।
ज्या पद्धतीने हे निवडणुकीला हत्यारं बाहेर काढतात ती माध्यमं बाहेर काढतील सुद्धा, परंतु शेवटी पैसे भरताना व्हाईट पैसे भरायला लागतील. त्यांना ब्लॅकचे पैसे आरबीआय मध्ये भरून चालत नाहीत. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज पाटील, विजय देवणे, शहर प्रमुख विशाल देवकुळे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मंजित अवधूत साळुंखे, मंजित माने, स्मिता सावंत यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.